पपट्या Good morning, everybody. Okay. चौदा मार्च 2025 कॉलिंग नेपाळचा आपला आजचा 7वा दिवस. ठराविक असा स्कायवॉक करून झाला आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. सीतागुफा. ओके चलो. सीतागुफा. आता सीतागुफा. रवी झोपला का? आता आपण नेपाळचं मध्यवर्ती ठिकाण सेंटर ऑफ नेपाळ पाहतोय. हे नेपाळच्या अगदी मधोमध आहे, म्हणून याला देशाचं मध्यबिंदू म्हणतात. काठमांडूची साईड सीन करून झाल्यानंतर आता आपण चितवन नॅशनल पार्क या रोडवर आहोत. काठमांडूपासून साधारणतः आपण 72 किलोमीटर आलेले. या ठिकाणी आपण लंच करणार आहोत. हिल टॉप रेस्टॉरंटचं नाव आहे या. ठरवल्याप्रमाणे सीतागुफेला जाण्याचा प्लॅन रद्द करून आपण आता थेट चितवन नॅशनल पार्ककडे जाणार आहोत. वाड्यात एक छानसं हिल टॉप रेस्टॉरंट लागलं आहे. हे रेस्टॉरंट डोंगराच्या टोकावर आहे, त्यामुळे इथून आजूबाजूचं निसर्गरम्य दृश्य दिसतं. शांत वातावरण, थोडी थंडी आणि गरमागरम जेवण, यामुळे थांबायला एकदम छान जागा आहे. हिल टॉप रेस्टॉरंट. दुपारी लंच करून आपण मुगलिंग मार्गे सौरा चितवन नॅशनल पार्क या ठिकाणी आलेले. 5 वाजता इथं पोचले. हॉटेल घेतलेले. हॉटेल घेऊन फ्रेश होऊन आता खाली आलेले कॉफी घेण्यासाठी. हे हॉटेल आहे. हॉटेल या ठिकाणी रिजनेबल मिळतात. त्या बाजूला सौरा नॅशनल पार्क आहे. चितवन म्हणजेच चितवन नॅशनल पार्क. आपण उद्या सकाळी चितवन नॅशनल पार्कला भेट देणार आहोत. त्याआधी या पार्कबद्दल थोडी माहिती घेऊया आणि त्यासाठी एक नजर टाकूया या नॅशनल पार्कच्या मॅपवर. अभी हम इधर है ना सौरा पे. हाँ, तो किधर पहले किधर लेके जाते? जो आपको इसमें जाना है, इसमें जाना है. हमको दोनों भी देखना है. दोनों में देखना है. हाँ. कितना टाइम है आपको? कितना टाइम लगता है दोनों घूमने के लिए? जो इसमें टाइगर पॉइंट है, हाँ, जो इसमें जाने के लिए 2 घंटे से 2.5 घंटे लग जाएगा. हाँ, वो करेंगे. और टाइगर पॉइंट. टाइगर पॉइंट. और दूसरा? और इसमें जाएगा ब्लैक फॉरेस्ट. ब्लैक फॉरेस्ट. ब्लैक फॉरेस्ट. ब्लैक फॉरेस्ट क्या है? ब्लैक फॉरेस्ट मतलब पूरा काला जंगल, लेकिन जंगल है जो कोई एनिमल जो बांध के तो नहीं रखा गया है. हाँ. पूरा छोड़ा एनिमल है, कभी मिलेगा कभी नहीं मिलेगा. फिर वो मालूम ये बाकी जंगल है कि क्या है? बाकी पूरा ये जंगल है. पूरा जंगल है. पूरा जंगल है. तो टूरिस्ट कौन सा पॉइंट देखते हैं ज़्यादातर? सबसे टूरिस्ट तो यही जगह देखता है. कौन सा? लामी लेक. यहाँ से कसारा कसारा. क्या है कि ये 4 घंटे का रूट है. यहाँ से यहाँ तक. जो हम लोग यहाँ है अभी, हाँ, जो आप लोग जाएंगे ये सोहरा है ना. हाँ, ये जो ब्लैक पॉइंट देखा है, हाँ, ये जो रिवर है, हाँ, ये राप्ती रिवर. हाँ, ये राप्ती रिवर क्रॉस करके पार जाएगा. हाँ. जो हम लोग 4 घंटे में वो देख के वापस आएंगे. देखिए. और ये जो है, हाँ, ये यहाँ पे रुकेगा. हाँ, जो गाड़ी यहीं पे आएगा, हाँ, जो हम लोग इधर जाएगा. ये जो रास्ता, हाँ, वो टाइगर पॉइंट है. और ये जो ब्लैक फॉरेस्ट. और इसको क्या बोलते हैं लामी लेक को? इसको नेशनल पार्क. पूरा नेशनल पार्क है. ये पूरा चितवन नेशनल पार्क. तो नेशनल पार्क. लेकिन ये है जो आप संध्याकाळी डिनरसाठी मार्केटमध्ये आलो असताना अचानक आम्हाला मार्केटमध्ये एक वयस्कर गेंडा दिसला. पपट्या. मार्केटमधल्या रस्त्याने हा गेंडा अगदी बिनधास्त डुलत फॅशनमध्ये चालत होता. ना कोणाची भीती ना गडबड. जणू काय रॅम्प वॉक करत होता. लोक थांबून त्याचे फोटो काढत होते.
आणि तो मात्र राजेशाही थाटात पुढे चाललेला होता. गेंड्याचा तो भन्नाट रॅम्प वॉक पाहून झाल्यावर आता आपण डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. दिवसभराच्या प्रवासानंतर गरमागरम जेवणाची खरंच गरज आहे. या ठिकाणी जेवणासोबतच एंटरटेनमेंटची सोय आहे. एका कोपऱ्यात लाईव्ह सिंगर गाणी गातोय, त्यामुळे वातावरण अगदी मस्त आणि रिलॅक्सिंग वाटतंय. तर मग आजचा दिवस इथंच संपूया. भेटूया उद्या चितवन नॅशनल पार्कला एका नवीन अनुभवासाठी.